मित्रांनो, तुमच्यावर कोणी खोटा आरोप केला तर सोशल मीडियावर, कोणी तुमची बदनामी केली तर फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब यासारख्या सोशल मीडियावर केलेली फक्त एक पोस्ट तुम्हाला जेलची हवा खायला लावू शकते. घाबरलात ना? पण हे खरं आहे बरं का. आणि समजा जर तसंच झालं, तर कायदा काय सांगतो? यासारख्या बदनामीकारक पोस्टसाठी जर आपल्याला कायदेशीररित्या काही शिक्षा झाली किंवा शिक्षा होण्याची शक्यता निर्माण झाली, तर अशा वेळी काय करायचे? किंवा ही परिस्थिती येऊच नये म्हणून कायदेशीर खबरदारी काय घेतली पाहिजे? चला, तर मग आज मी आपल्या व्हिडिओमध्ये याच बदनामीबद्दलची सविस्तर माहिती घेऊन आली आहे. इंडियन पिनल कोड IPC भारतीय दंड संहिता हा कायदा आता रद्द झाला आहे आणि त्याऐवजी भारतीय न्याय संहिता BNS 2023 हा कायदा भारतभर लागू करण्यात आला. आता जुना IPC आणि नवीन BNS या दोन्ही कायद्यांमध्ये बदनामीबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत त्या सेम आहेत का? तर हो, बऱ्यापैकी त्या संकल्पना सर्व सेम आहेत, परंतु कलमे मात्र बदललेली आहे. म्हणजे IPC मध्ये बदनामीसाठी 499 आणि 500 हे कलम होती आणि BNS मध्ये मात्र बदनामीसाठी कलम 356 अनुसार तरतुदी दिलेल्या आहेत.